एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, बोल नका रे ऐ। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू, संपाद ज्ञानम च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आदि शक्ती मुक्ताबाई, समर्थ सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। थोड़ा इको बोलताना कमी असो, मॉनिटर देतो। अनंत कृपा विभूषित, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, कारण कारण करुणावरून आले, भक्तवांछा कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार, श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत, ज्यांचा सोहळा पंढरपूरवरून आळंदीला आज पौर्णिमेच्या दिवशी मार्गस्थ होतो, ते संत शिरोमणी भक्तवर्य श्री संत नामदेव महाराज, ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपूरत्व प्राप्त झालं, ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु श्री संत भक्ती बाबा, गुरुनाम गुरु सद्गुरु श्री संत आपल्या परिसराचं वैभव गुरुवर्य श्री संत सखाराम बाबा, ब्रह्मचितकला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणाऱ्या जगन्मातेच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या तुम्ही प्रभुप्रिय भगवती तथा भगवंत स्वरूप असणाऱ्या श्रोत्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे। काय सेवेचं निमित्त आहे आता हे तुम्हाला वेगळं बोलून मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। साधक हृदय असणारे आपल्या सर्वांचे स्नेही आपले ग्रामवासी हरिभक्तपरायण आदरणीय वैकुंठवासी साधक हृदय असणारे अतुलजी महाराज आडशी यांच्या या पंचम पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण यावर्षी एका अलौकिक कथेकडे वळतोय। अलौकिक कथेकडे काय तर आपण नेहमीच अनेक कथा ऐकून आलो, आपण रामायण ऐकलंय, आपण महाभारत ऐकलंय, पण सध्या या समाजाला या लोकांना संत चरित्राची गरज आहे। तुम्ही म्हणाल संत चरित्राची गरज का आहे? कारण संत असतात तुमच्या आमच्या सारखेच, पण जीवन जगत असताना ते आपल्या जीवनात किती कष्ट सहन करतात, किती हाल अपेष्टा सहन करतात, किती शांततेने सहन करतात, जगातलं सगळं दुःख सहन करून आपलं जीवन परिपूर्णत्वाकडे आणि ब्रह्मतेकडे ब्रह्मस्वरूपाकडे नेणारे संत असतात। म्हणून अशा संतांचं चरित्र आपणही ऐकलं पाहिजे आणि त्या संतांसारखं जीवन जगण्याचं सामर्थ्य आपणही तयार केलं पाहिजे। म्हणून आज यावर्षी 4 वर्षानंतर ही यावर्षीची संत चरित्र कथा विशेष प्रकाराने ज्यांनी संपूर्ण समाजाकरता ज्यांना आयुष्यभर कष्ट झाले आणि समाजांनी ज्यांना जवळ घेतलं नाही, पण तो आज तोच समाज ज्यांच्या स्पर्शाकरता आसुसलेला असतो, ते वारकरी संप्रदायाचा
पाया म्हणून असणारे संत श्री संत भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरित्राकडे आपण आज प्रकाश टाकणार आहोत. खर तर ज्ञानोबांच्या चरित्राचा विचार जर केला तर ज्ञानोबांचं चरित्र अलौकिक आहे. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये जन्मापासून तर ज्ञानोबांच्या जीवनामध्ये समाधी घेईपर्यंत दुःख आहे. पण माणसाने जीवन असं जगावं की त्या जीवनातून असं म्हणतात ना, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची. आपलं जीवन अलौकिक करण्याकरता माणसाने धावपळ केली पाहिजे. तसं अलौकिक कार्य आहे संतांचं. संत हे अलौकिक कार्य करत असतात. म्हणून आपल्याला सुद्धा संतांचं चरित्र पाहायचं आहे. विशेष प्रकाराने आमच्या सर्व गुरुबंधूंकडून ही जी संत चरित्र कथा आहे, ही माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आलेली आहे. खर तर ज्ञानोबाचं चरित्र फार गोड आहे. ज्ञानोबाचं चरित्र सांगण्यासाठी सुद्धा ज्ञानोबांच्या योग्यतेचा व्यक्ती लागेल असं मला माहिती आहे. पण कोणीतरी एक मोठा घास करावा आणि त्या असं म्हणतात प्रभू रामचंद्र वानरांच्या सहकार्याने सेतू बंधनाचं काम समुद्रावर करत होते. सेतू बंधनाचं काम, सेतू बांधायला सुरुवात झाली. मोठमोठी पहाड, मोठमोठी दगड वानर उचलून आणायची आणि त्या सेतू बंधनासाठी ती दगड ठेवायची. त्यावेळेस असं म्हणतात, एक खडूळ होती ज्याला आपण खारुताई म्हणतो. ती खारुताई समुद्राच्या बाहेर यायची, ओली होऊन यायची. त्या समुद्राच्या त्या वाळूमध्ये आपलं अंग असं लोटांगण घ्यायची, अंगाला ती वाळू लावायची आणि ती वाळू जिथं जिथं त्या पुलाला, जिथं जिथं त्या सेतूला खड्डे असतील त्या त्या ठिकाणी जाऊन ती अंग झटकायची. प्रभू रामाने त्या खारुताईला आपल्या जवळ घेतलं, हातावर घेतलं आणि तिला विचारलं, खारुताई काय होणार आहे म्हणे तुझ्या एवढीशा तुझ्या अंगाच्या शरीराच्या वाळूने, म्हणे काय होणार आहे? त्यावेळेस त्या खारुताईने दिलेलं उत्तर एवढं सुंदर आहे. म्हणे प्रभू, ज्या ज्या वेळेस म्हणे इतिहास लिहिला जाईल की प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या लंकेवर स्वारी करण्यासाठी ज्यावेळेस सेतू बांधला होता, त्यावेळेस माझं नाव सुद्धा या सेतू बांधणाऱ्यांपैकीच एकामध्ये येईल. म्हणून मी माझं एक छोटस कार्य करते. मनुष्याने छोट्या छोट्या कार्यातून मोठं व्हावं. ज्ञानोबांच्या चरित्राला आपल्याला मोठी गवसणी घालता येणार नाही मला माहिती आहे, पण त्यांच्या चरित्राला थोडा स्पर्श करण्याचा तरी आपण प्रयत्न करू. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ते चरित्र आपण थोडं पाहणार आहोत. गोड चरित्र आहे आणि संत चरित्र ऐकलं पाहिजे बाबा. संत चरित्राची जीवनात फार मोठी गरज आहे. काही काही गावात तर भागवताला 60-60, 70-70 वर्ष झाले पण परिणाम आपल्यावर होत नाही. काही काही आमच्या गावाला 100-110 वर्ष झाले सप्ताहाला, पण आजही लोक आहेत तसेच आहेत. थोडा ते स्पीकर टॉप थोडे वाढवा सांगते. संत चरित्राचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे. या अनुषंगाने मीच बळजबरीने का होईना पण ज्ञानोबांचं चरित्र पाहण्याचं सामर्थ्य आपण यावर्षी करणार आहोत. आणि तुमची कृपादृष्टी जर माझ्यावर असली तर या चरित्राला चांगल्या प्रकाराने आपण स्पर्श देणार आहोत. ऐका, संत चरित्र ऐकलं पाहिजे. गोड चरित्र आहे ज्ञानोबांचं. सांगू संत चरित्र का ऐकलं पाहिजे? कारण या जगाच्या पाठीवर संत चरित्र आपण ऐकलं, जरी 7 दिवस तुम्ही बसलात, संत चरित्राचं घेतलंही काही नाही, मी सुद्धा काही घेतलं नाही आणि तुम्ही सुद्धा काही घेतलं नाही, तरी तुमचा आमचा फायदाच होणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो. संत चरित्र ऐकल्याने सुद्धा, नुसतं ऐकल्याने फायदा आहे आणि संत चरित्र फक्त गायल्याने सुद्धा फायदा आहे. तुम्ही म्हणाल कसं? हो, मी नाही बोलत, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी मधली फार गोड ओवी आहे. ज्ञानोबा असं लिहितात,
तैसे हारपले आपण पे पावे, तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबारे म्हणतात संत चरित्र ऐकलं पाहिजे, संत चरित्र गायलं पाहिजे. फक्त संत चरित्र ऐकल्याने सुद्धा तुमचा आमचा फायदा आहे. काय फायदा आहे ज्ञानोबार आहे? कारण आजकाल कसं आहे माहितीये का, आजकाल जग फायद्याशिवाय कुठलंही कार्य करत नाही. चांगलं श्रवण केलं तुम्ही माझं. आजकाल जग फायद्याशिवाय कोणी काही करत नाही. हे साधे पोर येत नाही लहान लहान, मी नाही असं शास्त्र सांगतं. प्रयोजनम मनुद्दिश्य मंदाह अपि न प्रवर्तते. मंद व्यक्ती सुद्धा फल नाही आणि कार्य आहे असं कार्य जगात कोणी करत नाही. जर फळ असेल तरच या जगाच्या पाठीवरचा जीव कार्य करत असतो. हे लहान लहान लेकर आहेत ना, हे बरोबर बस, हे लहान लहान लेकर आहेत ना, या लहान लहान लेकरांना जर त्यांच्या आजीने सांगितलं, बाबू बंड्या हे 5 रुपये घेऊन दुकानात जाय, हे सामान घेऊन ये. त्या पोराला फल कशाला म्हणतात माहित नाही, पण जन्मोजन्मीचे संस्कारच या जीवावर असे आहेत की फलाशिवाय कार्यच करत नाही. त्याला म्हटलं बंड्या हे 5 रुपये घे, दुकानात जा, ही वस्तू घेऊन ये. तो म्हणतो आजी दुकानात जातो पण तुम्ही झोपले का काय बरं दिवसा? ते काय म्हणते, आजी मी दुकानात जातो पण. हा तसं पाहिजे नाही म्हणते. ते काय करते, करार करते, करार संतोष भाऊ. ते म्हणते आजी दुकानात जातो पण 1 रुपया देशील का? ते 1 रुपयाला फल म्हणतात हे त्याला माहित नाही. पण आपल्यावर जन्मोजन्मीचे संस्कार झालेत, आपण फलाशिवाय कोणतंही कार्य करत नाही. फल नाही नसं कार्य जगाच्या पाठीवर कोणताही जीव करत नाही. मायबाप विचारात ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय संत चरित्र ऐकल्याने आमचा काय फायदा आहे? मग 7 दिवस जर आम्ही या ज्ञानमंडपामध्ये येऊन बसलो तर आमचा काय फायदा आहे? फक्त येऊन बसायचं नाही ऐकायचं, पण आमचा फायदा काय आहे? ज्ञानोबाराय म्हणतात ते बाबांनो, अरे तुम्ही फक्त या ज्ञानमंडपात आले फक्त श्रवणही केलं तरी तुमचा फायदा आहे. काय फायदा आहे? मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. संत चरित्र वानावे म्हणजे वर्णावं आणि ऐकावे म्हणजे श्रवण करावं तेची सदा. पण का तेची सदा आम्ही ऐकायचं? ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय त्याचं उत्तर सांगतात, तुमचा फायदा आहे. तैसे हरपले आपण पे पावे. आपली हरपलेली वस्तू जर तुम्हाला प्राप्त करावी असं वाटत असेल तर तुम्ही संत चरित्र ऐकलं पाहिजे. आपलं काय हरपलं हेच आपल्याला माहित नाही. काय हरपलंय आपलं मी नेहमी सांगतो, आणि मला थोडी प्रस्तावना मांडावी लागेल. काय हरपलंय आपलं? आपलं आत्मचैतन्य हरपलं. आणि आपलं आत्मचैतन्य जर आपल्याला गवसवून घ्यायचं असेल तर आपण संत चरित्र ऐकलं पाहिजे. जवळच असतो आपला देव, पण तो देव कधी कधी आपल्याला दिसत नाही. ऐका, गुरुवर्य महाराज म्हणतात, आपली हरपलेली वस्तू जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. काय हरपलंय? आत्मचैतन्य. ते जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. कदाचित मी सांगितलंही असेल पण मला प्रस्तावना मांडली पाहिजे. जुन्या काळामध्ये चोऱ्या व्हायच्या, चोर चोरी करायचे, दरोडेखोर दरोडा टाकायचे, डाकू डाका टाकायचे. त्या जुन्या काळामध्ये कॅमेऱ्यासारखी सीसीटीव्ही सारखी उपकरणं नव्हती चोरी पकडण्यासाठी. आता चोरी पकडणं फार सोपी झालं. आता सगळीकडे ते कॅमेरे लावलेले असतात, त्याच्यामुळे चोरी पकडल्या जाते. पण जुन्या काळामध्ये कॅमेऱ्यासारखे उपकरण चोरी पकडायसाठी नव्हते. मग जुन्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला मोठमोठ्या लोकांच्या घरावर चोरी पडू नये, डाका पडू नये म्हणून जुने लोक गावात एका व्यक्तीची नेमणूक करत होते. तो एक व्यक्ती दररोज रात्रीमध्ये गावामध्ये पहारा देत होता. जुन्या काळात त्याला रामोशी नावाचा समाज असं म्हणत होते. छत्रपतींच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये त्याला गुरखा म्हणत होते.
तो गुरखा कदाचित जुन्या लोकांना माहित असेल. काही काही गावांना आज सुद्धा कोट आहे संतोष भाऊ. गावाला असा कोट असतो. कोट म्हणजे गावाला, संपूर्ण गावाला भिंत असते. आता आम्ही 8-10 दिवसाआधी धुळ्याला कीर्तनाला गेलो होतो. अजमेर सौंदाने म्हणून मालेगाव तालुक्यात सटाण्याच्या जवळ एक गाव आहे. त्या गावाला असा सगळीकडे कोट आहे आणि यायला एकच मोठी गावात वेस आहे. एकाच बाजूने गावात येता येतं. गाव फार मोठं आहे. मग त्या जुन्या काळामध्ये गावाला तो कोट असायचा, त्या भिंती असायच्या, पण गावाच्या रक्षणाकरता एक व्यक्ती नेमलेला असायचा. जुनी लोक त्याला गुरखा म्हणायचे. तो गावात रात्रभर पहारा द्यायचा. आता त्याची शरीरयष्टी कशी होती गुरुवर्य महाराज सांगतात. दिसायला उंच पुरा, काडा कभिन्न, एका हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये कंदील आहे, डोक्याला पागोट आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगामध्ये बंडी आहे, पायामध्ये करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल आहे. हातात असणाऱ्या काठीला घुंगरू आहे, ते घुंगरू घेऊन काडा कभिन्न दिसणारा बलदंड शरीराचा तो गोरखा रात्रभर गावामध्ये फिरायचा. आणि रात्रभर गावामध्ये फिरून त्याला एकच काम म्हणे. काय काम? गावात गस्त घालायची आणि गावात एकच वाक्य बोलायचं. म्हणजे काय? जागते रहो. नाही का? ऐकू थोडं. जागते रहो. रात्रभर तो गावात गस्त घालायचा आणि एवढंच म्हणायचा, जागते रहो. तुम्हाला गुरख्याच्या वंशातलं समजू नये म्हणजे झाला. रात्रभर तो गावात गस्त घालायचा आणि गावात जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो म्हणायचा रात्रभर. मग लोक त्याला ते 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदारापैकी एक त्याला खळ्यावर ते धान्य देण्यात येत होतं. असा एक गुरखा होता. रात्रभर गावामध्ये गस्त घालायचं आणि त्या गुरख्याला काय म्हणे, बिडी पिण्याचं व्यसन होतं. व्यसन माहित आहे ना? तंबाखू बिडी हे व्यसन आहे मोठं. आम्ही काही लोकांना सांगतो सोडा तंबाखू, तुम्ही कोणी सोडत नाही. नाही का? सोडत नाही. पहा कसे पाहतात ते. आता लोक सोडत नाहीत काही की व्यसन. व्यसन सोडलं पाहिजे माणसाने. यावर्षी तो सोडायलाच लावा. आता काही हो, व्यसन होतं त्या गुरख्याला, विडीचं व्यसन होतं. तो गुरखा गावात फिरत होता. एका हातात कंदील होते, एका हातात काठी होती. स्वयंपाकावाले बोलू नका. रात्रभर गावात गस्त घालायचा, जागते रोह जागते रोह जागते रोहचा जागर करायचा. त्या गुरख्याला बिडीचं व्यसन होतं. त्या गुरख्याने काय केलं माहितीये? एका त्या बंडीच्या खिशात हात घातला आणि खिशातून बिडी काढली आणि ती तोंडाला लावली. बोला. माचीस नाही. पाहत होता तर माचीसच नाही, म्हणजे काडी पेटी नाही, अंगार डब्बी नाही. काका माहितीये का, 20 वर्ष आधी माचीसची किंमत काय होती? 50 पैसे. आज किती आहे? 1 रुपया. वाढून वाढून किती वाढली? 50 पैसे. माचीसची किंमत वाढून वाढून 50 पैसे वाढली आणि 1 रुपयाची किंमत आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आग लावणाऱ्या लोकांची किंमत वाढली तरी फार वाढत नाही, ती 1 रुपयाच्या वर जात नाही. काडीपेटी आग लावणारी असते ना. म्हणजे पाहत होता आपल्या खिशात म्हणे आपण बिडी आहे म्हणे, पण आपल्याजवळ आता म्हणे काडीपेटीच नाही, पण करायचं काय मग आता? फिरत होता इकडे तिकडे, गावात गस्त घालत होता. जुन्या काळामध्ये 20-25 वर्षाआधी लोक गावाच्या बाहेर झोपायची. जास्त पंख्यासारखी, कूलर सारखी, एसी सारखी उपकरणं त्या काळात नव्हती. म्हणून एक व्यक्ती रामभाऊ नावाचा दारात झोपलेला होता. त्याचाच जवळचा मित्र होता आणि तो सुद्धा बिडी पिणारा होता. दारात झोपलेला त्याने पाहिला आणि त्याने विचार केला, आता रामभाऊला मी काडीपेटी माचीस मागतो. त्याने रामभाऊला त्या बाजीवरून थोडासा स्पर्श केला, हलवलं. म्हणे, रामभाऊ रामभाऊ उठा, रामभाऊ रामभाऊ उठा, रामभाऊ रामभाऊ मला काम आहे, थोडंसं उठा बरं. आता रामभाऊ म्हणजे दिवसभर हरभरेला शिप बदलू बदलू पागल झालेलं, आणि संध्याकाळच्या वेळेला कस तरी त्याला रात्री 12:30-1 वाजता झोप आली. 12 वाजता शिप बदलून आला आणि 1 वाजता त्याला नेमकीच झोप आली. दिवसभर काम केलेला रामभाऊ यांनी म्हणे, रामभाऊ उठा, रामभाऊ काम आहे, रामभाऊ रामभाऊ उठावं लागेल तुम्हाला, रामभाऊ उठा, माझं थोडंसं काम आहे. रामभाऊ त्या झोपेतून उठले. उठल्यानंतर रामभाऊ डोळे चोळत चोळत त्याला पाहायला लागले, म्हणायला लागले, अरे काय झालं रे? काय नाही रामभाऊ, माझ्याकडे बिडी आहे, फक्त एवढी बिडी पेटवण्याकरता तेवढी माचीस काडीपेटी मला तुमच्याकडून पाहिजे होती. रामभाऊला वाटलं आपण स्वप्नातच जाऊ की काय, म्हणून रामभाऊने आपल्या 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 हाताला चिमटा घेऊन बघितला. मग त्यांच्या लक्षात आलं, नाही आपण जागीच आहे. रामभाऊ परत त्याच्याकडे पाहत होते. रामभाऊ म्हणत होते, अरे काय पाहिजे? काय नाही रामभाऊ, माझ्याकडे इको कमी, माझ्याकडे एवढी बिडी आहे म्हणे, एवढी बिडी पेटवण्याकरता मला काडीपेटी माचीस द्या तुम्ही रामभाऊ, माचीस द्या रामभाऊ, माचीस द्या रामभाऊ. असं म्हटल्यानंतर रामभाऊ बाजीवर उठून बसला. असा उंच पुरा भिल्ल असा तो
उंच पुरा गुरखा पुढे उभा होता. त्या गुरख्याकडे रामभाऊ पाहिजे म्हणे. काय पाहिजे म्हणे? मला माचीस पाहिजे. रामभाऊला वाटलं बाबा एवढ्या रात्री मला याने माचीससाठी उठवलं. रामभाऊ ऐका 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 येऊल खेडकर. रामभाऊ त्या गुरख्याच्या तोंडाकडे पाहायचा मग त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. एक कंदिलो बोलू नका रे. रामभाऊ त्या गुरख्याकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. रामभाऊ त्या गुरख्याकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. तुम्ही झोपले का जागे मला तेवढं सांगा, मी घरून येतो एकदा. रामभाऊ त्या गुरख्याकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. चालू देऊ का 4 वाजेपर्यंत? रामभाऊ त्या गुरख्याकडे पाहायचा आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहायचा. रामभाऊ म्हटला, भल्या माणसा तुझ्या जवळच कंदील आहे. अरे त्या कंदिलाची काच वर करायची होती आणि बिडी काय तू पेटवून घ्यायचो. मला कशाला रात्रीच्या वेळेला त्रास दिला? अरे तुझ्या जवळच अग्नी आहे. फक्त कंदिलाची काच वर करायची होती आणि बिडी पेटवून घ्यायची होती. माझा दृष्टांत संपला. काय ऐकावं संतांचं चरित्र, का गावं संतांचं चरित्र. तैसे हरपले आपण पे पावे. आपली हरपलेली वस्तू जर आपल्याला प्राप्त करायची असेल आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर संत चरित्र ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे संत चरित्र. का? ऐका, गुरख्याच्या जवळच अग्नी आहे पण जवळ असणाऱ्या अग्नीचं ज्ञान गुरख्याला नाहीये. ते ज्ञान करून देण्याकरता कुणीतरी रामभाऊ जसा लागतो तसं तुमच्या आमच्या जवळच आत्मचैतन्य आहे. पण त्या आत्मचैतन्याचं ज्ञान तुम्हाला आम्हाला नाहीये. ते ज्ञान करून देण्याकरता कोणीतरी लागतात आणि ते ज्ञानोबरांसारखे संत आहेत. म्हणून संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून संत चरित्र ऐकलं पाहिजे. ज्ञानोबरांचं चरित्र ऐकलं पाहिजे. आजही संतांचं चरित्र का ऐकावं लागतं? आजही संतांचं चरित्र संत वर्णन का करतात? संत आजही संतांचं तोंड भरून वर्णन केलं जातं. का? कारण संत हे संसिद्धिक मोठेपणातले असतात. म्हणून संत फार मोठे असतात. म्हणून संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. एवढं गोड संतांचं चरित्र आहे. भगवान परमात्मा तर असं म्हणतात, मला सर्वात जास्त प्रिय कोण असेल तर माझ्या भक्ताचं चरित्र जे गातात आणि माझ्या भक्ताचं चरित्र जे ऐकतात ते मला सर्वात प्रिय आहे. म्हणून इतर गोष्टी करण्यापेक्षा संतांचं चरित्र तोडकं का होईना पण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहेत, तेही प्राणा परवते. मला प्राणापेक्षाही पुढचे आहेत ते. कोण? आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. मला ते प्राणाच्याही पलीकडे प्रिय आहेत. म्हणे कोण? जे भक्त चरित्र गातात आणि भक्त चरित्र ऐकतात. विचारलं एकदा काही भक्तांनी, देवा तुम्हाला सर्वात प्रिय काय आहे? देवानी सांगावं, योमक भक्त समय प्रियाहा. मला भक्तच सगळ्यात प्रिय आहे. आणि त्याही पेक्षा जे संत चरित्र गातात आणि संत चरित्र ऐकतात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. आणखीन देवानी एका वेळेस सांगितलं, मला ते प्राणापेक्षा प्रिय का आहेत? कारण भक्त माझा प्राणच असल्यामुळे मला ते प्राणापेक्षा प्रिय आहेत. पुढे देवाला विचारलं, देवा तुम्हाला भक्त किती प्रिय आहेत? देवानी एका श्लोकामध्ये सांगितलं, न तथा मे प्रियतमः आत्मयोनिहि न च संकर्षणः न च श्रीही. मला संकर्षण जेवढा प्रिय नाही, मला प्रियतम लक्ष्मी जेवढी प्रिय नाही, मला माझा आत्मा जेवढा प्रिय नाही, त्याच्यापेक्षा मला भक्त प्रिय आहेत. हो, मला आत्मा जेवढा प्रिय नाही त्याच्यापेक्षाही मला भक्त प्रिय आहेत. न तथा मे प्रियतमः. शंकरजी मला जेवढे प्रिय नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त मला भक्त प्रिय आहेत. न च शंकर्षणः. माझे बंधू असणारे बलराम मला जेवढे प्रिय नाहीत त्याच्यापेक्षा भक्त प्रिय आहेत. आणि त्याच्याही पलीकडे न च श्रीही. माझी पत्नी असणारी साक्षात लक्ष्मी जेवढी मला प्रिय नाही. आता पत्नी किती प्रिय असते हो? प्रत्येकाची पत्नी प्रत्येकाला प्रिय असते, नाही का? तुम्ही झोपले का? मी जागी आहो. म्हणजे तुम्ही झोपले का मी जागी आहो तेवढं सांगा मला. आता जरा बोलत चला. प्रत्येकाची पत्नी प्रत्येकाला प्रिय आहे. महाराज लक्ष्मीने ब्रह्मचारी अवतारात सुद्धा महाविष्णूला सोडलं नाही. लक्ष्मी मातेने ब्रह्मचारी अवतारात सुद्धा महालक्ष्मीला सोडलं नाही. राम अवतारात सीता झाली, कृष्ण अवतारात रुक्मिणी झाली. पण तुम्ही म्हणाल महाराज काही ब्रह्मचारी अवतार आहेत. दत्त अवतार ब्रह्मचारी आहे महाविष्णूचा, वामन अवतार ब्रह्मचारी आहे, नारायण अवतार ब्रह्मचारी आहे,
ज्ञानोबारायांचा अवतार ब्रह्मचारी आहे आणि हनुमंताचा अवतार ब्रह्मचारी. मग तुम्ही म्हणता लक्ष्मीने देवाला कधीच सोडलं नाही, पण ती लक्ष्मी सुद्धा मला भक्ता एवढी प्रिय नाही म्हणतात. महाराज तुम्ही म्हणता ब्रह्मचारी अवतारातही लक्ष्मी होती. हो, दत्त अवतारात सुद्धा लक्ष्मी ब्रह्मचारी अवतार असताना सुद्धा सोबत होती. कोण? कामधेनू म्हणून. कामधेनू स्वरूपात जी कामधेनू गाय होती, ती दत्तप्रभूंच्या समवेत असणारी कामधेनू गाय म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे. वामन अवतारात वामनांनी जे छत्र आपल्या हातात घेतलं होतं, ते छत्र स्वरूपात लक्ष्मी तिथं आहे. नारायणामध्ये आपण बद्री नारायणाला गेलो की नारायण परमात्मा ज्या वेळेस त्या हिमालयाच्या सरोवरामध्ये हिमालयात आले होते, तिथं बद्री बोरी म्हणून साक्षात त्यांचं त्या बर्फापासून संरक्षण करण्याकरता लक्ष्मी माता आली. तुम्ही मला ज्ञानोबाऱ्यांच्याकडे, ज्ञानोबारे जरी महाविष्णूचा अवतार आहेत आणि ज्ञानोबारे जरी ब्रह्मचारी अवतार आहेत, तरी ब्रह्मचारी अवतारात सुद्धा लक्ष्मीने कधी ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांना महाविष्णूला सोडलं नाही. महाविष्णू म्हणून आलेल्या ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा लक्ष्मीने सोडलं नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या दारात असणारा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, सोनं म्हटलं म्हणजे ती लक्ष्मी आहे, आणि सुवर्णाचा पिंपळ म्हणजे साक्षात लक्ष्मी ज्ञानोबाऱ्यांच्या दारात आहे. ब्रह्मचारी अवतारात सुद्धा ती देवाला सोडून राहिली नाही. शेवटचा अवतार आहे हनुमंताचा अवतार. हनुमंतरायाच्या अवतारात सुद्धा शेपटी स्वरूपात ती लक्ष्मी हनुमंतरायांच्या सोबत आहे. ब्रह्मचारी अवतारात सुद्धा ज्या पत्नीने देवाला कधीच सोडलं नाही, तो देव म्हणतो नच लक्ष्मी ही, मला माझी लक्ष्मी सुद्धा भक्ताच्या एवढी प्रिय नाही जेवढे मला भक्त प्रिय आहे. म्हणून पुढे देव म्हणतात की मला नैव आत्माच, मला माझ्या आत्म्याच्या पेक्षाही माझे भक्त प्रिय आहेत. माणसाला सगळ्यात जास्त स्वतःच्या जीवापेक्षा दुसरं काय प्रिय नसते. स्वतःच्या जीवाची किती काळजी घेते माणूस, किती काळजी घेते. अरे बा, कठीण आहे. बसा साहेब, कोण आहे ते? बसा बसा, बस खाली. नैव आत्माच, पाहत नाही जो आता. नैव आत्माच, आत्मा सुद्धा मला तेवढा प्रिय नाही. माणसाला मनुष्याचा स्वतःचा जीव किती प्रिय असते, किती प्रिय असते. मनुष्य माणसाच्या जीवावर जेवढा प्रेम करतो तेवढा कोणावरच प्रेम करत नाही. काही लोक म्हणतात की महाराज माय बापाचं लय प्रेम असते पोरावर, लय प्रेम असते म्हणतात. पण ते आमचे गुरुवर्य कथा सांगत होते, मायबाबाचं प्रेम सुद्धा कधी कधी स्वार्थी आहे. मी नाही, संतांचं प्रमाण आहे. मायबाबाचं प्रेम सुद्धा कधी कधी कसं स्वार्थ आहे, संतांचं प्रमाण आहे. ते जुने कीर्तनकार सांगतात, एका हौदामध्ये एका वानेरीचं पिलू पडलं. थोडं ऐकू. एका हौदामध्ये एका वानेरीचं पिलू पडलं, आणि पडल्यानंतर ती वानरी त्या पिलाला वाचवायला गेली, आणि गेल्यानंतर तिने त्या हौदात उडी घेतली. तेवढ्यात शेतकऱ्याने ते हौद खाली होता, आणि शेतकऱ्याने त्या मोटरीचं बटन सुद्धा दाबलं, आणि दाबल्यानंतर मोटर सुरू झाली. हौद भरायला लागला. हौद जसा भरायला लागला तसं ते माकडीचं पिलू त्यात बुडायला लागलं. माकडीनेला वाटलं आपलं पिलू बुडते, म्हणून त्या माकडीने ते पिलू कमरेवर घेतलं. कमरेवरचं कमरेपर्यंत पाणी आलं. परत तिने ते पिलू काखीत घेतलं, तिच्या काखेपर्यंत पाणी आलं. परत तिने ते पिलू खांद्यावर घेतलं, तिच्या खांद्यापर्यंत पाणी आलं. परत तिने ते पिलू डोक्यावर घेतलं. पण माकडीनीच्या ज्या वेळेस नाकातोंडात पाणी जायला लागलं, ते कीर्तनकार जुने सांगतात, त्याच माकडीने तेच पिलू आपल्या पायाखाली त्याची पायरी केली, त्याला पायाखाली दाबलं, आणि स्वतः हौदाच्या वर निघून आली, स्वतःचा जीव वाचवला. या जगाच्या पाठीवर प्रत्येक जण आपल्या जीवावर जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावरही प्रेम करत नाही. देव सांगतात नैव आत्माच, प्रत्येक जण हा आपल्या देहावर फार प्रेम करतो बाबा, फार प्रेम करतो, फार प्रेम करतो. पण मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय माझे भक्त आहेत. असे माझ्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या भक्ताची जे चरित्र गातात, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिते. म्हणून अशा संतांचं चरित्र कधी कधी आपण गायलं पाहिजे, कधी कधी संत चरित्र ऐकलं पाहिजे.
काय आहे ज्ञानोबारांचं चरित्र, काय आहे ज्ञानोबारांच्या चरित्राची सुरुवात आपण सांगू. तोपर्यंत सर्वांनी टाळी वाजवून 2 मिनिटासाठी भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. या ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र सुरुवात होते. संत चरित्र संत जन्माला येण्याकरता पूर्वपीठिका ही तेवढीच मोठी असते. असं म्हणतात, वाघिणीचं जे दूध असतं ते कोण्याही पात्रात थांबत नाही. वाघिणीचं दूध थांबण्यासाठी ते पात्र सुद्धा कशाचं लागतं? बोला बोला जरा बोलत चला. सोन्याचं पात्र लागतं. सोन्याच्या पात्रामध्येच वाघिणीचं पिलू थांबतं. तसं एवढे महान भक्त सुद्धा जन्माला येण्यासाठी ती कुसही तेवढी पवित्र लागते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. एखाद्या जर मुलाचं नाव माघारी निघत असेल तर त्या आधी त्याच्या आईची कुसही तेवढी मोठी लागते. ज्या वेळेस ज्ञानोबाराय समाधीला बसणार होते त्यावेळेस जगाच्या मालकिनीने देवाला विचारलं, देवा म्हणे या सृष्टीवर सेकंदाला कितीतरी लोक जन्माला येतात आणि कितीतरी लोक या सृष्टीला सोडून जातात, पण तुम्ही ज्ञानोबारांच्या समाधीने का रडताय? त्यावेळेस जगाच्या मालकाने सांगावं त्या रुक्मिणी मातेला, देव म्हणे ती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातडी जो याते दृष्टीने हाडी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. रुक्मिणी ज्ञानोबाऱ्यांसारखा संतच मी या जगाच्या पाठीवर या सृष्टीवर पाहिला नाही. ज्ञानदेवा ऐसा चौयुगी न देखो नैको, याची लागी खंती वाटे बहुत. मी रडतोय का? कारण या चतुर्युगामध्ये, कलियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये, या चारही युगामध्ये ज्ञानोबाऱ्यांसारखा संत नाही. आणि असा संत पुन्हा या सृष्टीला पाहायला मिळणार नाही, म्हणून मी रडतो. म्हणून आईने सुद्धा अशा मुलाला जन्म द्यावा. मी नेहमी सांगतो, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी बांज भली क्या खोवे गानूर. आईने सुद्धा जन्म दिला तर एक तर भक्ताला द्यावा, नाहीतर शुराला द्यावा. अशा मधल्या व्यसनी पोरांना जन्म दिल्यापेक्षा आईने वांज असलेलं बरं असतं, असं म्हणतात शास्त्रकर्ते. ज्ञानोबाऱ्यांच्या चरित्र सांगण्याआधी त्या ज्ञानोबाऱ्यांच्या पूर्वजांचं सुद्धा चरित्र सांगावं लागेल. कोण आहेत ज्ञानोबाऱ्यांचे पूर्वज की एवढा महान भक्त, चार चार महान भक्त ज्यांच्या वंशामध्ये जन्माला येणार आहे, तो वंश किती पवित्र असेल. अरे एखादा सज्जन महात्मा सज्जन पुरुष जर आपल्या 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 घरात जन्माला आला तर त्याचं कौतुक आपल्याला नसतं. एखादा चांगला साधक मुलगा जर आपल्या परिवारात जन्माला आला तर त्याचं कौतुक आपल्याला नसतं. आपण जर लोकांना म्हटलं, आजोबा पाठवा ना तुमच्या लेकराला हरिपाठाला, पाठवा ना तुमच्या लेकराला काकड आरतीला, तर लोक ते म्हणतात, महाराज त्याला का लय साधू करता का तुम्ही? लय साधू करू नका म्हणतात त्याला. हे का? आपल्या परिवारात जर एखादा भगवत भक्त जन्माला आला असेल, यायला पाहिजे, तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने जगलं पाहिजे.
ज्ञानोबाराय जन्माला येण्याआधीच ज्ञानोबारांचं कुल एवढं पवित्र आहे, ज्ञानोबाराच्या कुलामध्ये एवढे महान महान भगवत झाले, भगवत भक्त झाले. त्यातले पहिलेच भगवत भक्त म्हणजे हरिहर पंत नावाचे भगवत भक्त आहेत. शुक्ल यजुर्वेदी आहेत, माध्यंदिनी देशस्थ ब्राह्मण आहेत. गावचा सर्व व्यवहार त्यांच्याकडे, कोणाची पूजा करायची, कोणाची कुंडली काढायची, कोणाचा लग्न संबंध जुळवायचा, कोणाचे गुण जुळवायचे, हे हरिहर पंताकडे जीवन होतं. ज्ञानोबारांचं चरित्र सुरू झालं. मला ज्ञानोबारांच्या आज पूर्वजांचं चरित्राला स्पर्श करून ज्ञानोबारांच्या वडिलांच्या चरित्रापर्यंत जायचंय आणि उद्याच्या कथेमध्ये ज्ञानोबारांच्या वडिलाचं चरित्र तुम्हाला सांगायचंय. कारण ज्या ज्ञानोबारांना जन्म देणारे विठ्ठलपंत म्हणून ज्ञानोबारांचे वडील आहेत, तेही किती श्रेष्ठ आहेत हे उद्याच्या कथेसाठी मला तुम्हाला ठेवायचंय. असं म्हणतात, शास्त्रही असं म्हणतं, पहिल्या दिवशी फार कथा करू नये. प्रथम क्षेमकरम भवेत, पहिल्या दिवशी फार काम करू नये. कारण शास्त्र असं म्हणतं, पहिल्या दिवशी लय काम केलं तर माणूस दुसऱ्या दिवशी काम करायचं योग्यतेचं उरत नाही. ते नवीन नवीन पोरं व्यायाम करायला जातात, पहिल्या दिवशी 2-2 घंटे व्यायाम करते, दुसऱ्या दिवशी उठतच नाही, म्हणते अंग लय ठणठण करावं लागलं. म्हणून पहिल्या दिवशी थोडं काम करायचं, मग थोडं वाढवत 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 आपण उद्या परवाकडे जाणार आहोत. काही कलाकारही आपले संगीत कलाकार येतील, त्यांचाही आपल्याला काही संयोजन, त्यांचाही प्रतिसाद आपल्याला काहीतरी लाभणार आहे. ऐका, हरिहर पंत म्हणून एक ज्ञानोबारांच्या कुळामध्ये पूर्वज झालेले आहेत. त्या हरिहरपंतांना 2 मुलं आहेत. एक नरहर पंत आणि एक मुलगी आहे, तिचं नाव आहे मोहनाबाई. नरहर पंत आणि मोहनाबाई हे हरिहर पंतांची 2 मुलं आहेत. त्या हरिहर पंतांना, नरहर पंतांना गोपाळ पंत नावाचा मुलगा झाला आणि त्या गोपाळ पंतांना त्र्यंबक पंत नावाचा मुलगा झाला. जरा हे जास्त विस्ताराने न सांगण्यापेक्षा अगदी संक्षिप्त सांगतो. हे पूर्व बोर नका रे. त्र्यंबक पंत नावाचा मुलगा झाला. तुम्ही तिथं गेल्यावर तुम्ही पण बोल नका. त्र्यंबक पंत नावाचा त्या गोपाळ पंतांना मुलगा झाला आणि खरं तर चरित्र त्र्यंबक पंतापासून सुरू होते. त्र्यंबक पंतांचा जर विचार केला तर त्यासाठी संत लिहितात, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषा आधी आणि तयाची समाधी आपेगावे. जे गाव ज्ञानोबारांचं मूळ गाव आपेगाव आहे, त्या आपेगावला आज सुद्धा या त्र्यंबक पंतांची समाधी आहे. कारण त्र्यंबक पंत नावाचे महान मोठे भगवत भक्त ज्ञानोबारांच्या कुळात जन्माला आले. या त्र्यंबक पंतांचा मौजीबंधन करण्यात आला. हे त्र्यंबक पंत लहान लहान एका कलेने वाढत होते. पहिल्यांदा देवगडची गादी होती. आज आपण देवगड पाहतो, त्या देवगडच्या जवळ देवगिरी नावाचा किल्ला होता. त्या देवगिरीला रामराजा नावाचा राजा शासन करत होता आणि त्या शासनामध्ये त्या राजाच्या कारकुन पद्धतीने हे त्र्यंबक पंत कार्य करत होते. पुढे या त्र्यंबक पंतांना 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे गोविंद पंत आणि एकाचं नाव आहे हरिहर पंत. त्यातला मोठा मुलगा आहे, त्याचं नाव आहे गोविंद पंत. आणि या गोविंद पंतांनी आपेगावला कुलकर्णीपणाचं काम पाहिलं. ज्यावेळेस देवगिरीला जैत्रपाळ राजा मृत्यू झाला आणि सिंघन नावाचा राजा गादीवर बसला, त्यावेळेस त्यांचा त्र्यंबक पंतांचा लहान मुलगा हरिहर पंत हा दुय्यम सेनापती झाला. सेनापती शूर घराणा आहेत ज्ञानोबारांचं पूर्वीपासून. त्यांनी अनेक प्रकारचे शूरपणा पुढे गाजवल्यानंतर गोविंद पंत यांची पत्नी नीराबाई, आणि जी नीराबाई आहे, आता इथून ज्ञानोबारांच्या चरित्राला सुरुवात होते. थोडा बारकावा इथून ऐका. गोविंद पंतांची पत्नी आहे नीराबाई. आता या नीराबाईचं माहेर आहे पैठण. त्यांच्या वडिलांचं नाव आहे कृष्णाजी पंत देवकुळे. आणि हे कृष्णाजी पंत देवकुळे, त्यांची बहीण, माफ करा, कृष्णाजी पंत देवकुळे यांची बहीण आहे नीराबाई आणि ती नीराबाई दिली गोविंद पंतांना. इथून लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहील. गोविंद पंतांची सासरवाडी आहे पैठण. कोणाची बहीण तर प्रसिद्ध अग्निहोत्री असणाऱ्या कृष्णाजी पंत देवकुळेची बहीण, जिचं नाव आहे नीराबाई. आणि त्या नीराबाईंना 12 वर्ष मुलगा नव्हता. गोविंद पंत आणि नीराबाईला 12 वर्ष पुत्ररत्न नव्हतं. का नव्हतं? आता प्रारब्धाने असं सांगितलं होतं की वय शेवटी 12 वर्ष सोडा, 55 वयाच्या 55व्या वर्षी नीराबाईला मुलगा होणार होता. पण त्यांनी गोदावरीच्या पात्रात, आपेगाव जवळ गोदावरी नदी वाहते, त्या गोदावरीच्या पात्रात त्यांनी पुरुषचरण नावाचं मोठं महान तप केलं आणि त्या तपाच्या प्रभावाने
नीरा मातेला गर्भ राहिला आणि गर्भ राहिला त्या गर्भातून ज्यांचा जन्म झाला गोविंद पंत आणि नीराबाई यांचापासून जन्म झाला ते कोण आहेत तर काही संतांनी त्या नीराबाईंच्या डोहाळ्याचं सुद्धा वर्णन केलं. बैसली दोघे भ्रतार वल्लभे उदरीच्या गर्भे सेवी ध्यान भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. एका एका कलेने तो गर्भ वाढत होता. 9 महिने जसे 9 भक्तीप्रमाणेच आले नाही का. 9 भक्तींचे सांगतात ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम. या 9 महिन्यानंतर एका मुलाचा जन्म झाला. भक्तीपूर्ण भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. डोळस वैराग्य मूर्तिमंत जन्माला आलं. काही लोक म्हणतात भक्ती पाहायला मिळत नाही, काही लोक म्हणतात वैराग्य पाहायला मिळत नाही, काही लोक म्हणतात ज्ञान पाहायला मिळत नाही. तुम्हाला ज्ञानच पाहिजे ना, आळंदीला ज्ञानोबारायांना पहा, साक्षात ज्ञान आहे. तुम्ही पंढरपूरला नामदेवरायांना पहा, साक्षात भक्ती आहे. आणि तुम्हाला वैराग्य पाहायचंय तर देऊला तुकोबारायांना पहा, तुकोबाराय म्हणजेच वैराग्य, ज्ञानोबाराय म्हणजेच ज्ञान आणि भक्ती म्हणजे साक्षात नामदेवराय. तसं वैराग्य म्हणूनच जन्माला आलेले नीराबाईंच्या आणि गोविंद पंतांच्या उदरी जन्माला आलेले संत म्हणजे ज्ञानोबारायांचे वडील, ज्यांचं नाव आहे विठ्ठल पंत. विठ्ठल पंतांचं मामकुळ कृष्णाजी पंत देवकुळे पैठण यांचं आहे. विठ्ठल पंतांचा जन्म झाला आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी शके 1149 ला. मूर्तिमंत वैराग्य जन्माला आलं. नामदेवराय म्हणतात हे डोळस वैराग्य आहे, सविवेक वैराग्य आहे. विवेक हे नुसतं वैराग्यच नाही तर विवेकाधिष्ठित वैराग्य आहे. नुसतं वैराग्य काही कामाचं नाही. काही काही लोकांना वैराग्य असते, काहीच नको आम्हाला, काहीच नको आम्हाला, काही खाणे काही राहणे. नुसतं वैराग्य कामायचं नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. नुसतं वैराग्य कामाचं नाही, त्या वैराग्याला विवेक पाहिजे. काय पाहिजे बोला जरा, तुम्ही बोलत काऊन नाही हो? त्या वैराग्याला काय पाहिजे? विवेक पाहिजे. नुसतं वैराग्य उपयोग आहे आणि नुसता विवेकही उपयोगाचा नाही. साधुबुवा नाही बरं आपला. नुसता विवेकही उपयोगाचा नाही. त्या विवेकाला काय पाहिजे? काय पाहिजे? वैराग्य. सांगळ पाहिजे दोघांची. नुसतं वैराग्य उपयोगाचं नाही. काय झालं? एक होतं पांगळ आणि एक होतं आंधळ. कोण कोण बोला, बोला बोला बोला. एक होतं पांगळ, दोन्ही पाय नाहीत बरोबर, आणि एक होतं आंधळ. ते दोघं एकमेकाला भेटले. ते आंधळ म्हणले का, हे बा लय इच्छा आहे तीर्थयात्रा करायची पण मला दिसतच नाही. पैदल तीर्थयात्रा करायची गरज आहे, मग इच्छा आहे लय पण मला दिसतच नाही. मग ते ज्याला 2 पाय नव्हते त्यालाही वाटलं म्हणे बा मला पण लय इच्छा आहे म्हणे पण मला पायच नाहीत म्हणे बा. मग ठरलं त्यांचं. मग म्हणे आपण एक युक्ती करायची का म्हणे. ते आंधळ म्हणे तसे आंधळे लय हुशार असतात. ते आंधळ लय हुशार होतं. ते म्हणे असं करायचं का म्हणे, ह्या पाय म्हणे पांगळ्या, तू माझ्या खांद्यावर बस आणि तू मला समोरचा रस्ता सांग, मी चालत राहतो. कुठे खड्डा आहे, कुठं खडे आहेत, कुठं माती आहे, कुठं काटे आहेत, तू मला सांग, मी चालतो. तू मला असं मार्गदर्शन कर, आपण दोघ जण तीर्थयात्रा करू. निघाले बा, निघाले. ऐका, ते बसलं ते पांगळ त्याच्या खांद्यावर बसलं. निघाले, चालले पुढे गेले. हळूहळू हळूहळू रस्ता सांग येता शेगाव आले. शेगाव केलं, माहूरला गेले, तिकडे रामेश्वरम केलं. पूर्ण भारताची तीर्थयात्रा करून आले. कोण? आंधळण पांगळ. कशाची? पंढरपूरची नाही, भारताची तीर्थयात्रा करून आला आंधळण पांगळ. नुसतं आंधळ तीर्थयात्रा करू शकलं असतं का? जरा बोला ना. नुसतं आंधळ तीर्थयात्रा करू शकलं असतं का?
नुसतं पांगळं करू शकलं असतं का? नाही. तसं नुसतं विवेकही उपयोगाचा नाही आणि नुसतं वैराग्यही उपयोगाचा नाही. आंधळ्या असलेल्या विवेकाला, माफ करा, आंधळ्या असलेल्या वैराग्याला पांगळ्या असलेल्या विवेकाची गरज आहे आणि पांगळ्या असलेल्या विवेकाला आंधळ्या असलेल्या वैराग्याची गरज आहे. हे दोघं एकत्र आले तरच सृष्टी घडू शकते. वैराग्यवान आहेत विठ्ठलपंत, वैराग्यवान आहेत, पण त्या वैराग्याला विवेकाची जोड आहे. असे विठ्ठलपंत आहेत. मग या विठ्ठलपंतांचं चरित्र सुरू होते. या विठ्ठलपंतांचं चरित्र कसं आहे, बालपण कसं आहे, हे जरा आपण उद्याच्या कथेत पाहू. काय काय पाहू ते तुम्हाला सांगतो. उद्या विठ्ठलपंतांचं बालपण, मामाच्या घरी वेदाध्ययन, तिकडून घरी आल्यानंतर आईला सांगितलं, आई मला तीर्थयात्रा करायची आहे, आणि ती तीर्थयात्रा करणार आहेत. उत्तरेतली तीर्थयात्रा होणार आहे, दक्षिणेतली तीर्थयात्रा होणार आहे. ती तीर्थयात्रा करून करून महाराष्ट्रात आल्यानंतर ते आळंदीला येणार आहेत आणि या आळंदीलाच आल्यानंतर एका महान संतांचा जन्म होणार आहे. आळंदीला आल्यानंतर एक त्यांना सिद्धूपंत नावाचे महापुरुष भेटणार आहेत. ते त्यांना मुक्कामाला नेणार आहेत. त्यांच्या मुलीशी त्यांचा विवाह लावणार आहेत आणि त्या विवाहातून मग पुढच्या घडलेल्या कथा आणि ज्ञानोबा यांच्या चरित्र कथा आपण उद्याच्या चरित्रात पाहणार आहोत. आजची कथा इथंच विराम घेते. उद्याची कथा बरोबर बरोबर 1 वाजता सुरू होईल. 1 ते 4 या वेळेमध्ये आपली कथा होईल. मला माहिती आहे मी मोठं धाडसच अंगाला घेतलंय. ते ज्ञानोबा यांच्या चरित्रावर बोलणं सोपं नाही, पण तरी सुद्धा मी आज रात्रभर का होईना पण अभ्यास निवडून त्यातले वेगवेगळे प्रमाण निवडून उद्याचं चरित्र चांगल्या प्रकाराने मेजवानी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजची कथा इथंच पूर्ण विराम घेते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, श्री संत सखाराम महाराज. बोलो रे भाई सब संतन की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सब संतन की जय. या बरोबर 5:30 वाजता हरिपाठाला सुरुवात होईल. गावातील सर्व भजनी मंडळ, टारकरी मंडळींनी हरिपाठाला तथा कीर्तनाला येण्याची कृपा करावी. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण विश्वंभर महाराज तिजारे, श्री संत सखाराम महाराज यांचे 6वे वंशज श्री विश्वंभर महाराज तिजारे यांचे कीर्तन होईल. तरी कीर्तनाचा सर्वांनी आनंद घेण्यासाठी यावे. रामकृष्ण.